शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथं सोयाबीन पिकामध्ये, सोयाबीन आणि तूरमध्ये. आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं इथं आळी आहे का बघायची आपल्याला. आणि आळी आहे का बघण्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं काय करायचं, तर आपल्या पिकामध्ये पहिले सुरुवातीला आपण इथं फिरायचं आहे. तर फिरताना आपल्याला थोडंसं आळी वगैरे दिसते का हे बघायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर आपलं पीक जे आहे अशा प्रकारे कुठं पाणी कातरले दिसत असतील तर आपण त्यामध्ये जायचं आणि आळी आहे का बघायचं. तर आता आपण इथं फिरत असताना आपल्याला पानं कातरले बरेच दिसली, बघू शकता आपण. आणि सोबत आळी आहे का बघितलं तर बघा, इथं आळी पण आपल्याला इथं दिसत आहे. इथं पण आळी दिसत आहे, इथं पण आळी दिसत आहे, आपण बघू शकता. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमोशामुळं अंडी घालते, आळ्याचं रूपांतर होते. तसं काहीच नाही. आपल्या औषधीचा पावर उतरला की आपोआपच आळी तिच्यावर पडणारच झाली. त्याच्यामुळे कसं असते माहिती आहे का, आपली एक्सपायरी काही एका दिवसात होत नसते. औषधीचा पावर हा 12 ते 15 दिवस असतोच. तर त्यासाठी तुम्ही जर पोळ्याच्या आधी 5-6 दिवसांना आधी जर आपण फवारणी केली असेल तर आपल्याला 15 दिवस काम आपली औषधी करतेच, 12 ते 15 दिवस. त्यामुळं अमावस्याचा आणि इतर कुठल्याही एक्सपायरीचा काही संबंध नाही. कारण कसं, प्रत्येक 15 दिवसाला आळी ही आपल्या पिकावर म्हणजे वातावरण पाहून हे पडणारच झाली आणि आपलं नुकसान ती करणारच झाली. तर दर 15 दिवसाला आपली एक्सपायरी औषधीची पावर असतो तेवढा संपला की ती आपल्याला आळी आपल्याला दिसते. आणि त्यासाठी आपल्याला दर 15 दिवसाला प्रत्येक पिकावर, सोयाबीन असो, तूर असो, कुठलंही पीक असो, कपाशी असो, तर ते आपल्याला 15 दिवसाला मावा, तुडतुडा, पांढरी माशी, रसशोषक किडी यांचा अटॅक होणारच. तर त्यासाठी दर 15 दिवसाला आपल्याला कीटकनाशकाची आणि रसशोषक किड्यांची ही फवारणी आवश्यक असते. तर आता सोयाबीनवर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं, तर आपली फवारणी पोळ्याच्या आधी 5-6 दिवसात झाली असेल, 2-4 दिवसात झाली असेल, 8 दिवसात झाली असेल, तर तुमच्या याच्यावर आळी पडणार नाही. तुमच्या याच्यावर आळी जोपर्यंत तुमच्या पिकावर आळी तोपर्यंत पडत नाही जोपर्यंत त्याचे 15 दिवस पूर्ण होत नाहीत. तर त्यासाठी लवकरात लवकर फवारणी करून काही फायदा नाही, आगाऊ खर्च करणे हे चुकीचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकावर पानं कातरणारी आळी आहे का हे बघायचं आणि असेल तरच फवारणी करायची, आणि तेही दर 15 दिवसाला करायची. उगीच जास्तीचा खर्च करायचा नाही. तर आता इथं आपल्याला आळी दिसत आहे, तर आपल्याला काय करायचं, तर आपल्याला इथं कीटकनाशक आळीसाठी घ्यायचं. मग त्यामध्ये काय 12 झाडी घेऊ शकता, ॲम्प्लिको घेऊ शकता किंवा कोराजेन घेऊ शकता. आणि त्याच्यासोबत आपल्याला रसशोषक किडी, तर रसशोषक किडीसाठी आपल्याला काय घ्यायचं, तर आशिटामाप्राईड हे आपण इथं घेऊ शकतो. तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन आपण इथं करू शकतो. आणि आपल्या पिकावर काही काळ्या जमिनीमध्ये वाणू, ज्याला वाणी म्हणतात, पैसा म्हणतात, ते जर कीट असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं लांबडा वगैरे घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून ते पण मरून जाईल. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापन इथं सोयाबीन पिकाचं, तुरी पिकाचं करू शकता.